काल पूर्ण राज्यभरामध्ये तसं तर देशभरामध्ये आहेत, जिथे ते हिंदू बांधव जगभरात तिथे आहे, पण काल राज्यामध्ये अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमी साजरी करण्यात आली, रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि अभूतपूर्व गर्दी. खरं आहे, अतिशय मोठ्या जल्लोषात तरुणांनी विशेष करून हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला आणि मोठंही लागलं. अपवादात्मक काही ठिकाणी झालेला आहे. पूर्ण राज्यभर या ठिकाणी मिरवणुका सुरू असताना 2-3 ठिकाणी मालवणीला तर खरं म्हणजे गेल्या वेळीच मोठा प्रकार घडलेला होता याहीपेक्षा. यावेळेला तिथे तशी शांतता होती, पण मला असं वाटतं संभाजीनगर इथे जी दंगल चौपाटीला म्हणून जी घडली ती आपल्याला सगळ्या व्हिज्युअलवरून लक्षात येईल की ती पूर्वनियोजितच होती. काही लोकांना आपली वोट बँक शाबूत ठेवायची आहे आणि त्यामुळे ते जाणीवपूर्वक मला असं वाटतं हे काम करतायत आणि आरोप मात्र भाजपवर ठेवतायत. म्हणून मला असं वाटतं कि या व्हिज्युअलच्या तपासणी केल्यानंतर मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपॅथी, आरोग्य संजीवनी. या ठिकाणी सर्व गोष्टी समोर येतील. आपणही बघितलं पोलिसांची जवळ 14-15 वाहनं जाळली, ती पुढे जाळली. सगळ्या फोटोमध्ये कॅमेऱ्यामध्ये सगळे कैद झालेले आहेत. त्यामुळे कोणाला सांगण्याची गरज नाही की हे षड्यंत्र कसं होतं, हे कोणी केलं, कोणी घडून आणलं. मात्र याच एकूणच परिस्थितीवरून भाजपवर टीका देखील केलेली आहे. संजय राऊत किंवा अन्य नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे महाविकास आघाडीची त्या ठिकाणी सभा होणार आहे आणि ती होऊ नये यामुळेच त्या ठिकाणी पेसफुली वातावरण तयार केलं जात आहे असं देखील म्हटलं. म्हणजे दंगल घडवण्यामागे भाजपचा हात आहे का, असा थेट उपप्रश्न त्यांनी केलेला आहे. दंगल घडवण्यामध्ये भाजपचा हात आहे का कुणाचा आहे त्या व्हिज्युअलवरून क्लिअर होईल, सगळं लक्षात येईल. पण तो त्यांची सभा होते आणि म्हणून तिथे झाली. मला वाटतं स्वतः एवढं मोठं समजण्याची गरज नाही किंवा या सभेमुळे काही फारसा इम्पॅक्ट राज्यभरामध्ये होणार नाही. उद्धवजींची सभा त्या ठिकाणी होती. आज उद्धवजींची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती. आता त्यांना ते दोन्हीकडून तबला डग्गा ठोकायची सवय झालेली आहे. एकीकडे सावरकरांच्या विषयावर त्यांची भूमिका किती दुटप्पी आहे. आता ते त्यांना जो भेटतायत म्हणजे याच्या आधी 10 वेळा जेव्हा राहुल गांधी बसले त्यावेळेला तुमची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुम्ही एक शब्द बोलला नाहीत आणि आता त्यांना जाऊन भेटत आज जाऊन सोनियाजींनी त्यांना झापलं का काय केलं हाही मोठा चर्चेचाच विषय आहे. पण मी जाऊन भेटून आलो त्यांना सांगितलं तर याच्यापुढे बोलू नका. म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे मला असं वाटतं याच्यामध्ये. आणि म्हणून सत्तेसाठी आम्ही काही बोलणार नाही. सत्ता गेल्यावर फक्त आम्ही सांगून आलो, त्यांना समज देऊन आलो, हे सांगणं मला वाटतं हास्यास्पद आहे. सर, गिरीश बापट यांचं निधन होऊन म्हणजे 2 दिवस उलटले आहेत, मात्र ही जागा काँग्रेस पोटनिवडणुकीमध्ये लढणार असा दावा आता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कशा प्रकारे बघता येईल? मला खरं राजकारण किती खालच्या थराला चाललेलं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. म्हणजे गिरीश बापट हे ज्येष्ठ नेते होते, 5 वेळा आमदार होते, एकदा खासदार होते, 3 वेळा नगरसेवक होते. त्यांच्या जाण्यामुळे आपण बघितलं असेल त्यांचे मित्र अंकुश काकडे हे तर काही आमच्या पक्षाचे नाहीत, मोहन जोशी हे काँग्रेसचे मुख्य नेते आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आवरले जात नव्हते. आणि 48 तास होते गिरीश बापटांना जाऊन, त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन आणि त्यानंतर हे बहादर म्हणताय की आता आम्ही ती जागा लढवणार. मला वाटतं आपण ज्याला म्हणतो ना की नाही मनाची तर थोडीशी जनाची तरी लाज राहू द्या, मला वाटतं तो शब्द या ठिकाणी फिट होतोय. मला वाटतं लोक काय आपली लाज काढतील एवढं तर वाटू द्या. म्हणजे 48 तास होते, 2 दिवस जाऊन होत नाही गिरीश बापटांना आणि वडट्टीवार म्हणताय आम्ही ही जागा लढवणार. मला वाटतं खरंच मला त्यांच्या अकलेची स्क्यू करावीशी वाटते. सर, संभाजीनगरला फुलंब्रीच्या इथं एका पंचायत समितीत एका शेतकऱ्यांनी व्हिडिओ लाच मागतायत म्हणून 2 लाख रुपये पंचायत समितीच्या समोर उधळून आंदोलन केलंय. तर कसं बघताय तुम्ही याच्याकडे? म्हणजे अधिकारी निर्डवलेले आहेत, शेतकऱ्यांना त्रास देत आहेत का, म्हणजे तुम्ही याच्याकडे कसं बघता? या संदर्भामध्ये मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी बघितलेली सगळी हकीकत आणि तात्काळ मी तिथल्या सीओशी बोललेलो आहे, आमचे सेक्रेटरी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तात्काळ मी बीडीओंना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि चौकशी लावलेली आहे. एक 8 दिवसामध्ये चौकशीचा सगळा अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे. चौकशीत जर सिद्ध असेल तर अजूनही कठोर कारवाई आम्ही त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. पण मला वाटतं वस्तुनिष्ठ चौकशी सगळ्या विषयांची झाली पाहिजे. मला काही हरकत नाही सांगायला, या विहिरीमध्ये 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळत आहेत, गोठे आहेत त्यांच्यामध्ये पैसे मिळत आहेत आणि म्हणून अनेक ठिकाणी मी 30 वर्ष झाले आमदार आहे
मी विरोधातही होतो 20 वर्ष आणि त्यावेळेला अनेक मी राज्यभरामध्ये बघतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत, पैसे मागितले जात आहेत, जास्त लोकांची मागणी आल्यावर मग तुझा नंबर लावतो, याचा नंबर लावतो, या गोष्टी अपमानात्मक होत आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कठोर पाऊल आम्ही उचलणार आहोत आणि जे जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही अतिशय कडक कारवाई ही करणार आहोत आणि म्हणून आज बीडीओंना प्रथमदर्शनी आम्ही त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये चौकशी लावलेली आहे. नाही, पण अधिकारी शेतकऱ्यांना किंवा सामान्यांना नाडण्याचा प्रकार जे आहेत ते वाढलेले दिसत आहेत का? वाढलेलं असं म्हणतात नाही की आज झालंय का, असं 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 समजण्याचं कारण नाही आणि मला वाटतं की काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी अडवणूक होते आहे, सुरुवातीपासून ती होत आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेची चौकशी, सखोल चौकशी करण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि बीडीओंना निलंबित केलेला आहे. या ना, तुम्हाला काय विचारायचं? नको म्हणाले. वो जो हिंसा हुई महाराष्ट्र में उसको लेकर विपक्ष का आरोप है कि बीजेपी आरएसएस के लोग इसमें शामिल है, एमआईएम का भी इसमें हाथ है और पोलराइजेशन की कोशिश की जा रही है. मुझे लगता है छत्रपति संभाजी नगर में जो घटना घटी है उसके विजुअल हम लोगों के सबके सामने है, आपके मीडिया के माध्यम से भी बताए जा रहे हैं और इसमें कौन क्या कर रहा है, किसने क्या किया, ये सारी बातें सामने आ रही है. मुझे लगता है पुलिस डिपार्टमेंट की तो 14-15 गाड़ियाँ पूरी फूंक दी गई है, जलाई गई है, पूरी उसको उल्टी कर दी गई है, पूरी उसके ऊपर पथराव हुआ है. तो इसमें से आप देख सकते हैं कि भाई ये कौन कर रहा है. ये पूरे विजुअल, हर एक बात के, हर एक घटना के विजुअल हमारे सामने है. इसमें से आप देखो कि ये सब कौन कर रहा है. कुछ लोगों को अपनी वोट बैंक साबुत रखनी है और इसके लिए मुझे लगता है ये सब ये जो चल रहा है ये सब उन्हीं का अपनाया हुआ तरीका है कि हमारी वोट बैंक साबुत है. जो माइनॉरिटी के लोग हैं उनमें डर पैदा हो कि देखो भाई ये कैसे हो रहा है, खुद ही आग लगा रहे हैं, खुद ही आग लगा रहे हैं. कुछ लोग ऐसे हैं जो खुद ही ये बातें सब कर रहा है, पथराव कर रहा है, आग लगा रहा है, पुलिस के व्हीकल को फूंक रहा है और उसके बाद में आरोप भाजपा के ऊपर कर रहे हैं. अबू आदमी कह रहे कि औरंगाबाद का संभाजीनगर, छत्रपति संभाजीनगर नामकरण किया, उसका ही एक्शन का रिएक्शन है और जो मोर्चे निकल रहे हिंदू, सकल हिंदू मोर्चे लोग जिहाद को लेकर, उसका भी एक्शन का ही रिएक्शन है. तो मुझे लगता है कि अगर छत्रपति संभाजीनगर नाम रखा है हमने तो इसके लिए आप लोग राइट कर रहे हैं, ऐसे आपका कहना है, ये इसकी रिएक्शन है. मुझे लगता है तो फिर ये तो बात साफ है कि हम लोग इसीलिए दंगल कर रहे हैं, इसीलिए पुलिस की गाड़ियां फूंक रहे हैं, पथराव कर रहे हैं. तो मुझे ऐसे लगता है कि भाई छत्रपति संभाजीनगर तो हमारे आस्था का विषय है. ये तो मंत्रिमंडल ने लिया हुआ निर्णय है, नामांतर हो गया है और उसके बाद आपने देखा कि कुछ दिनों तक कैसे नाटक वहाँ पे चला है. अनशन पे लोग बैठ गए वहाँ के एमपी एमआईएम के और मुझे लगता है वहीं से उसको बढ़ावा दिया गया है और बाकी लोग भी. आज शिवसेना की भी हालत क्या है, डबल गेम वॉच कर रही है. इधर सावरकर जी के नाम से आपको तो आजकल परहेजी हो गया, एलर्जी हो गई, ऐसी बात मुझे लग रही है. 10 बार जब राहुल जी ने बोला तब आपने तो कुछ एक शब्द भी नहीं कहा है और अभी सोनिया जी से जाके मिल रहे हैं, उनसे कह रहे हैं कि भाई ये गलत है, ऐसा आप बता रहे हो. अब अंदर जाके आपने क्या बात की हमें नहीं पता, लेकिन स्वतंत्रवीर सावरकर इनके बारे में बार बार उनको अपमानित किया जा रहा है. बार बार उनके बारे में ये भगोड़े थे, ये इन्होंने माफी मांगी थी, इन्होंने ब्रिटिशों के सामने पूरे उनके पैर पड़ लिए थे. मुझे ऐसी बातें बार बार कही जा रही है. मुझे लगता है ये पूरे महाराष्ट्र का अपमान है और उसके बावजूद भी शिवसेना चुपचाप थी क्योंकि उनको मुख्यमंत्री पद पर टिका रहना था. अभी सत्ता गई, अभी उसके बाद में कहते नहीं हमको ये नहीं चलेगा, तो फिर जाओ ना वहां से बाहर पड़ो, कुछ थोड़ा अपनी ढंग से बताओ ना. बाकी लोगों को तो कैसी भाषा में बोलते हो आप, तो उसी भाषा में सावरकर जी के लिए भी आप बात करो. वो हिंदू मोर्चे जो है निकल रहे हैं उसका भी एक्शन का रिएक्शन ऐसा भी आरोप लगा रहा है. मुझे समझ में नहीं आता. हम मोर्चे निकालेंगे इसका मतलब आप दंगल करोगे, पथराव करोगे, लॉ एंड ऑर्डर की धज्जियां उड़ाओगे. मुझे लगता है यही कहना गलत है आपका. आपने इतने बार मोर्चे निकाले, हमने कुछ कहा है? ये लोकशाही है, हर एक को स्वातंत्र है अपने अपने मोर्चे निकालने का. अब सकल मराठा समाज के इतने मोर्चे, आदिवासियों के मोर्चे निकलते हैं, मोर्चे तो सभी के निकलते हैं, लेकिन मोर्चे निकाला इसलिए रिएक्शन है, मतलब हमने मोर्चा निकाला तो आप लोग दंगल कराओगे, ये अबू भाई को कहना है, अबू को कहना है. मुझे लगता है ये उनका कहना भी बहुत गलत है. बिल्कुल, इसमें जो भी लोग सामने आ रहे हैं उनके ऊपर कार्रवाई होगी.
इसमें विजुअल में जो लोग सामने आ रहे हैं तो क्लियर दिख रहे हैं, उनको उठाना ही पड़ेगा, उनको लाना ही पड़ेगा, क्योंकि ये सबके सामने गाड़ियां फूंक रहे हैं, जला रहे हैं, पथराव कर रहे हैं, लोगों के ऊपर पथराव कर रहे हैं। मुझे लगता है जो कोई भी हो इसमें, इधर के हो उधर के हो, जो भी लोग इसमें दोषी है उन पर सख्त कार्रवाई होगी। क्या सरकार को भी बदनाम करने की साजिश हो रही है, ऐसा भी कुछ आपके सत्तापक्ष नेताओं का कहना है कि सरकार इतनी बड़ी डिसीजन ले रही है अलग अलग, ऐसे में विपक्ष के पास कोई मुद्दा नहीं है, इसके कारण हो सकता है कि ये कुछ लोगों द्वारा जो है साजिश की जा रही है। बिल्कुल, आप देख रहे हैं आज राज्य में किस तरह से काम चल रहे हैं। पिछले 2.5-3 साल जब उद्धव जी सीएम थे तब घर के बाहर तो निकले नहीं, एक काम कुछ हुआ नहीं नया। अभी देवेंद्र जी और एकनाथ जी शिंदे की सरकार यहाँ पर है, बीजेपी की और शिवसेना की, आप देख रहे हो किस तरह से काम हो रहे हैं। इसलिए मुझे लगता है जो विपक्ष है वो बौखला गया है, उनके पास कोई मुद्दे नहीं। शिवसेना तो पार साफ हो गई है, कांग्रेस का तो कोई ठिकाना नहीं है, राहुल गांधी एकदम क्या बोलते हैं क्या करते हैं उनको ही पता नहीं है। तो मुझे ऐसे लगता है जानबूझकर हमें बदनाम करने का प्रयास किया जा रहा है। आप कहते हैं राइट छत्रपति संभाजीनगर नाम रखने से हुआ है, और आप भी मानते हो कि ये नाम रखा इसलिए तो होने वाला है, ये रिएक्शन होने वाला है। आपने मोर्चे निकाले इसलिए रिएक्शन होने वाला है। मुझे लगता है आप ही कबूल कर रहे हो कि हम लोग इसीलिए ये दंगे करा रहे हैं। भजन साहब, संजय राउत ने इस तरह से कहा है कि उद्धव ठाकरे की सभा होने वाली इसलिए जानबूझकर बीजेपी इसमें गेम खेल रही है। उद्धव जी की सभा से क्या फर्क पड़ता है? लोगों को पता है कि दोनों तरफ से ठोक रहे हैं आजकल, इधर से भी और उधर से भी। उनको अपनी वोट बैंक ढूंढ रहे हो, कौन सी है अभी हमारी। अभी देख रहे बेचारे संभाजीनगर जाके देख रहे हैं कि भाई चलो कि हमारे सभा से कोई माइनॉरिटी के लोग हमारी तरफ आ जाए। उनकी कोशिश वो भी चल रही है, क्योंकि अभी हिंदुत्व के मुद्दे को तो उन्होंने बहुत मतलब कहीं पीछे छोड़ दिया है। उनको और हिंदुत्व का तो कोई सवाल ही नहीं। जब से उन्होंने स्वतंत्रवीर सावरकर जी को छोड़ दिया तब से लोगों का उनके ऊपर कोई यकीन भरोसा ही नहीं रहा है। अभी उनके पास कार्यकर्ता भी नहीं रहे, अब नेता भी नहीं रहे। मुझे लगता है उनकी सभा का कोई असर अब महाराष्ट्र में कहीं होने वाला नहीं। भजन साहब, कि जो लोग इसमें पकड़े गए हैं, चाहे मलाड की बात करें चाहे संभाजीनगर की बात करें, कोई इन्फॉर्मेशन मिल पाई पर्टिकुलर ये लोग हैं कौन, किसी मुस्लिम संगठन से हैं? अभी इसकी तो पूरी जांच हो रही है, पूरी जांच हो रही है। मुझे लगता है ये सब विजुअल सामने आ रहे हैं, एक एक को सब पुलिस ढूंढ रही है, उसकी भी इंक्वायरी हो रही है। मुझे लगता है सारी इंक्वायरी होने के बाद ही ये सामने बात कि भाई इसमें कौन है, किसका हाथ है, कौन से मतलब कौन सी पार्टी है या कौन सा ग्रुप है, ये उसी के बाद भी सामने येईल। राज्यामध्ये पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या जास्त वाढली आहे, अनेक नेते सुद्धा आपल्याला कोविड बाधित होताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भात काही कोविड टास्क फोर्स सोबत काय बैठक होणार आहे का, नवीन नियमावली काय लागू केले जाणार आहे का, या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची काय बैठक आहे का? लोकांनी घाबरण्याचं कारण मला वाटतं लोकांनी घाबरण्याचं कारण नाही, पण काळजी खूप घ्यायची आहे। आता आपल्याला काळजी घ्यावी लागेल, कारण आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तर सार्वजनिक ठिकाणी जाणं खरं म्हणजे आता उत्सवच आहे सगळे। आता रामनवमी झाली, आता परवा पुन्हा हनुमान जयंती आहे, त्यानंतर पुन्हा ईद आहे, त्यानंतर पुन्हा आता गणपती, पुन्हा दुर्गोत्सव, हे सगळे सण या 4 महिन्यामध्येच आहेत। आणि त्यामुळे मला वाटतं की अजून आम्ही अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मी असं म्हणणार नाही की सणांवर आता एकदम बंद करा, हा विषय नाही आहे, पण काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। अन्यथा आपण मागच्या काळामध्ये किती त्रास सहन केला याची आपल्या सर्वांना कल्पना या ठिकाणी। पण ज्या पद्धतीने आता सध्या काही प्रमाणामध्ये पेशंट वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून सगळ्यांनी मास्कचा वापर मला वाटतं आता केलाच पाहिजे। आणि त्या संदर्भामध्ये टास्क फोर्सची मीटिंग अजून तर माझं सीएम साहेबांशी बोलणं झालं नाही या बाबतीमध्ये, पण अधिवेशन काळामध्ये 5-6 दिवसापूर्वी आम्ही या संदर्भात मीटिंगही घेतलेली होती। पण तो मला वाटतं सोमवार मंगळवारी या संदर्भामध्ये निश्चित सीएम साहेबांबरोबर मी आहे, आरोग्यमंत्री आहे, देवेंद्रजी आहेत, आम्ही सगळे बसून या संदर्भामध्ये एक अजूनही काय आपण केलं पाहिजे, अजून काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात चर्चा करू। हिंदी में कोरोना का हिंदी हम लोग देख रहे हैं कि कोरोना और दिन पर दिन बढ़ते जा रहा है। कोरोना के जो पेशेंट है, मरीज है, वो भी बढ़ रहे हैं। तो इसीलिए मुझे ऐसे लगता है कि हमें और मतलब सतर्क रहना चाहिए। इसलिए मतलब मास्क तो हमने अभी पहनना ही चाहिए जहाँ हमें भीड़ में जाना है। ये अभी कंपल्शन नहीं है, लेकिन ये अपनी हर एक की खुद की जिम्मेदारी भी है। जो हम लोग मास्क का यूज करें, थोड़ा भीड़ से बचे, ये बातें 2-3 बातें करना बहुत ज़रूरी है। और इसके आगे शायद मंडे या ट्यूसडे को महाराष्ट्र कैबिनेट की जब मीटिंग होगी तब इसके ऊपर चर्चा होगी।
टास्क फोर्स की भी मीटिंग हम इसके लिए अभी मंडे या ट्यूसडे इसमें से एक दिन में होगी। मामले बढ़ते हैं तो प्रतिबंध लगाने की संभावना है? अभी प्रतिबंध लगाने की कोई संभावना नहीं है, लेकिन हर एक की अपनी अपनी जिम्मेदारी है कि खुद इन बातों से बचना चाहिए। सबने मास्क का उपयोग करना चाहिए, सबने घर में जाने के बाद हाथ धोने चाहिए और भीड़ से सबने बचना चाहिए, सबसे बड़ी बात है। क्योंकि आजकल हम लोग तो पूरा खुला ही है, त्योहार हमारे सामने है। अभी कल रामनवमी हुई, आपने देखा पूरे देश में बहुत उत्साह का माहौल था। रमजान का अभी एक महीना चल रहा है पूरा, तो वहाँ कितनी भीड़ होती है आप ये भी देख रहे हैं। अभी हनुमान जयंती है, अंबेडकर जयंती है, सबसे ज़्यादा भीड़ वहाँ भी होने वाली है। तो मुझे ऐसे लगता है ये भीड़ से सभी ने बचना चाहिए, या फिर एटलीस्ट मास्क का तो भी उपयोग सबने करना चाहिए। सह्याद्रीची उंची म्हणजे